आज तिची फारच लगबग चालू होती. तिच्या मैत्रिणीचं जे लग्न होतं. काका, घ्या फुलांच्या माळा, मी बनवलेत, सर्व घरभर लावा, लग्नघर दिसायला हवं. अगं पोरी, किती धावपळ करतेस, रात्रभर जागून फुलांच्या एवढ्या साऱ्या माळा पूर्ण केल्यास तू. अहो काका, त्यात काय एवढं, एक दिवस जागरण केलं तर काही बिघडत नाही. मी एकदम स्ट्रॉंग आहे काका. माझ्या मैत्रिणीच्या लग्नात सर्व कसं परफेक्ट व्हायला हवं. हो, हे बरोबर बोललीस, होईल सर्व नीट. तू आहेस ना तिची मैत्रीण, कमी आणि बहीणच जास्त, काका म्हणाले तिला. तेवढ्यात तिला आवाज देतं कोणीतरी. हो आलेच मी, म्हणते ती. काका आलेच मी म्हणून काकांसमोरून निघून जाते. खूप गुणाची आहे पोन, जिथे जाईल तिथलं सोनं करीन, काका स्वतःशीच म्हणाले. ए राणी, कुठे होतीस एवढा वेळ? अगं ही काय, इथेच होती, बाहेर काकांसोबत बोलत होती. राणी, हे बघ, मला काय हवं नको ते सर्व तुलाच पाहायचं आहे. अशी गायब होऊ नकोस. तू समोर दिसली नाहीस की मला टेन्शन येतं. चल कर आता पटकन माझा मेकअप. अगं हो लावू, किती ती घाई सासरी जाण्याची. नाही नाही, सासरी नाही, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याजवळ जाण्याची. हो ना लावू. लावण्या लाजून गालात गोड हसते. राणी गप ग, तुझं आपलं काहीतरी असतं, लावू म्हणते. ओ हो, जिजूंच्या नुसत्या आठवणीने गाल बघ कसे गुलाबी झालेत तुझे. पण अजून खूप वेळ आहे तुझ्या लग्नाला, त्यामुळे तुला जिजूंचा खूप वेळ वेट करावा लागेल, राणी बोलते. असू दे ग वेळ, तरीही कर तू माझी तयारी आत्ताच. पाहुणे मंडळी येऊ लागलेत तरी मीही अशीच गंगूबाईसारखी बसू काय सर्वांसमोर? काय काय म्हणालीस तू? राणी हसत बोलते लावूला. काही नाही, लावण्या थोडे गाल फुगवत म्हणाली. राणी हसत होती म्हणून. काही नाही, कसं म्हणालीस की तू गंगूबाई दिसते मी. आता ही गंगूबाई कोण लावू? राणी स्वतःच्या कमरेवर हात ठेवत विचारते तिला. कोणी नाही, असंच म्हटलं उगाच, लावण्या रागवून म्हणाली. तिला रागवलेलं पाहून राणी म्हणाली, बरं आता तू रागून तुझा मूड खराब करू नकोस, आज लग्न आहे तुझं, मी करते तुझा मेकअप. बोलत राणी लावण्याला सजवायला सुरुवात करते. काही वेळांनी गावातील कुलदेवतेच्या मंदिरात हळद लावण्यासाठी चाललेले नवरी मुलीला घेऊन. मंदिरात हळद लागल्यानंतर तिचे सर्व नातेवाईक, गावातील मंडळी नवरी मुलीला घेऊन परत घरी चालत येत असताना वाटेत एक मुलगा राणीला जोरात धक्का देऊन पुढे निघून जातो. त्याच्या मागे लावण्या मोठ्याने ओरडते, ए ए तुला तर, तुझे डोळे फुटलेत का? दिसत नाही का तुला? एवढी मोठी माझी मैत्रीण. राणी म्हणते, लावू सोड ना, चुकून लागला असेल त्याचा धक्का मला. अगं राणी, चुकून कसा लागला असेल, डोळे आहेत ना त्याला, दिसायला हवी होतीस तू त्याला. राणी तिच्या हातातून पडलेलं तांबण आणि त्यावरचा नारळ उचलत असते. लावू, माझ्या हातातून निसटलं बघ ना तांबण आणि नारळ. असं नको व्हायला हवं होतं. माझ्यामुळे तुझ्या लग्नात काही विघ्न नको यायला. आता मी यायलाच नको हवं होतं तुझ्या लग्नात. अनाथ आश्रमातील आमची आजी बरोबर बोलायची नेहमी, तुम्ही सर्व मुलं अपशकुनी मेली कुठची, म्हणून इथे आहात. राणी काही काय बोलते. त्याचा धक्का लागला म्हणून तांबण आणि नारळ जमिनीवर पडलं, त्यात तुझी काय चूक? काय रे बेअक्कल, तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणीला त्रास झाला. लावू त्या मुलाकडे मागून पाहत रागून बोलते. लावू, नको ना रागू त्याच्यावर, चुकून लागला असेल त्याचा धक्का मला. राणी म्हणते पुन्हा, चुकून लागला म्हणून काय झालं? मी एवढी ओरडते त्याला म्हणते, तुझे डोळे फुटलेत काय, दिसत नाही का तुला माझी मैत्रीण? तरी त्याने वळून मागे पाहिलं नाही. एवढी कसली घाई होती मेल्याला? साधा सॉरी देखील बोलला नाही बघ तुला तो. चुकी झाली तर सॉरी बोलायला हवं की नको? सरळ पुढे निघून गेला. सोड ना लावू. तेच तर, सोडणारच नाही मी त्याला. पुन्हा भेटू तर देत मला तो, मग बघ कशी धरून आपटते त्याला. अगं आज तुझं लग्न आहे आणि तू भांडायच्या मूडमध्ये आलेस, वेडी झालीस काय तू? राणी बोलते लावूला. ए तसा हँडसम दिसतोय मुलगा. मी काय म्हणते, तुला त्याचा धक्का लागलाच आहे तर त्याचा विचार करूयात का आपण तुझ्यासाठी? अगं ए वेडी झालीस काय? कोणाबद्दलही लगेच विचार करायला लागतेस, काहीही बोलतेस.
काहीही काय, बरोबरच बोलते मी, लावू बोलते तिला. विचार करायला काय हरकत आहे? लग्न थोडंच केलं लगेच तू त्याच्यासोबत. आता माझं लग्न होत आहे तर तुझंही व्हायला हवं ना. अगं, मागूनही कसला हँडसम दिसत आहे तो. समोरून पाहिल्यावर बहुतेक चक्कर येऊ शकते. राणी लगेच म्हणते, कोणाला, तुला की मला? अर्थात राणी तुला. तुझा विषय चालला आहे इथे. माझं लग्न आहे तुझ्या जिजूंसोबत. हो का? खूपच छान विचार आहे तुझा त्या अनोळखी मुलाविषयी. वेडी कुठची. चल जिजूंविषयी बोलू आपण. अशी अनोळखी लोक दिसली की लगेच काहीही विचार करत जाऊ नकोस राणी, म्हणते लाऊला. त्या गप्पा करत चाललेल्या तर तो मुलगा पुन्हा आता त्यांच्या समोरून धावत आला आणि आश्चर्य म्हणजे पुन्हा तो राणीला धडकला. यावेळेस खूपच जोरात धडाम असा मोठ्याने आवाज झाला. एवढी जोरदार होती त्यांची टक्कर. राणी तर 2-3 पावलं मागे जाऊन जमिनीवर कोसळली. राणीला जमिनीवर पडलेलं पाहून लावू त्याच्या अंगावर धावत जात म्हणाली, खरंच तुझे डोळे फुटलेत का रे? माझी मैत्रीण एवढी छोटी आहे का की ती तुला दिसलीच नाही? सम्राट होता तो. त्याने तिला साधं सॉरी म्हटलं नाही, कारण त्याचं लक्ष जमिनीवर पडलेल्या तिच्याकडे होतं. तिचं सौंदर्य पाहूनच तो घायाळ झालेला. खरं तर त्याला काही सुचतच नव्हतं. तो पूर्णपणे तिचं सौंदर्य पाहून तिच्यात हरवून गेलेला. ती मात्र स्वतःला सावरत एका बाजूला तांबण आणि एका बाजूला पडलेला नारळ उचलण्यात व्यस्त होती. ती उभी राहिली आणि त्याच्याकडे अतिशय रागाने पाहत म्हणाली, हॅलो, दिसत नाही का रे तुला? बघून चालू शकत नाहीस का तू? ती एवढंच बोलून लाऊजवळ गेली. लावण्य तर रागाने तळपत होती. तिची बरोबर नजर होती त्याच्यावर. तो पापणी न लावता राणीकडे एकटक पाहत होता. काय रे, मुली पाहिल्या नाहीस का कधी? जसं काय पहिल्यांदाच मुलगी पाहत आहेस तू, असा पाहत आहेस माझ्या मैत्रिणीकडे? भांडण वाढू नये म्हणून राणी बोलते, चल लावू, जाऊयात आपण. अगं काय जाऊ? बघ ना, सुंदर मुलगी पाहिली तसा लागला चान्स मारायला. राणी म्हणते, तू लक्ष नको देऊ त्याच्याकडे, चल, आपल्याला उशीर होत आहे. आणि तिसरं कोणी याच्यात तोंड घातलं तर भांडण वाढेल. तुझ्या लग्नाच्या दिवशी मला गोंधळ नको. तसंही सगळे पाहत आहेत आपल्याकडे. पाहू देत. तू थांब ग राणी, याला लाज आहे की नाही ग? एवढं बोलते मी तरी ढिम्म हलत नाही बघ. डोक्यात मेंदू नसल्यासारखा उभा आहे बघ मंद. हिरो, तुझ्याशी बोलते मी. आमच्या वाटेतून बाजूला हो, नाही तर तू धक्का दिलास त्याहीपेक्षा दुपटीने धक्का देईल मी तुला. आता लावण्याचे कडवट शब्द ऐकून त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. हे असं काही कोणाकडूनही ऐकून घ्यायची सवय नव्हती ना त्याला. पण तरीही का कुणास ठाऊक तो काही न बोलता रागाने त्याला बोलणाऱ्या तिच्या मैत्रिणीकडे दुर्लक्ष करत तिच्या बाजूला असलेल्या राणीकडे पाहत होता. राणी लाऊला समजावत असताना तिच्या गुलाबी ओठांची होणारी हालचाल पापणी न लावता एकटक पाहत होता तो. लाऊ, चल ना प्लीज, उशीर होतोय घरी जायला. अगं राणी, बघ ना, मी इतकं बोलते याला तरी मठ्ठासारखा उभा आहे. राणी पुढे चालू लागली तसा सम्राट भानावर येत म्हणाला, सॉरी, तुला चुकून धक्का लागला. मुद्दाम नाही दिला मी धक्का तुला. लेट करंट. याच्या तर ती रागाने हाताच्या मुठी आवळून त्याच्याकडे पाठ करूनच उभी होती. राणी नजरेनेच लाऊला म्हणते, सोड ना, जाऊ दे त्याला. आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी? जाऊ दे ना त्याला. तसंही आता वेळ नाही त्याच्या तोंडाला लागायला. प्लीज चल माझ्यासाठी इथून. राणीला लाऊचा मूड काहीही झालं तरी खराब करायचा नव्हता. राणी आता मागे न पाहता सरळ पुढे झपाझप पावलं टाकून तिथून लाऊचा हात पकडून निघून गेली. पण तिने नेसलेली छान पिवळ्या रंगाची साडी, त्यावर मोकळे सोडलेले तिचे लांबसडक केस, त्यात माळलेले मोगऱ्यांच्या फुलांचे आकर्षक गजरे, साडीवर मॅचिंग झुमके, तिचा गोरा रंग, तिची तपकेरी डोळे आणि ओठांवरचा तीळ, अतिशय सुंदर दिसत होती राणी. असं सौंदर्य त्याने कधी पाहिलंच नव्हतं. असं क्षणभर वाटलं त्याला. एवढी लावण्यवती वाटली ती त्याला.
आणि खरंच ती तशी होती. सम्राटच्या मनात पाहता क्षणी पहिल्याच नजरेत भरली ती. ती नजरेआड होत तोपर्यंत तो एकाच जागी उभा राहून तिच्या मागून तिच्याकडे वेड्यासारखं एकटक पाहत राहिला. ती निघून गेली तरी तो उभाच होता, तिच्या विचारात हरवलेला. काही वेळांनी त्याच्या असिस्टंटने त्याला आवाज दिला. सर, पकडला त्याला. तसा तो त्याच्या भारदस्त आवाजात भानावर येत म्हणाला, गाडीत टाक त्याला. त्याने एक नजर ती गेली त्या दिशेला पुन्हा पाहिलं, पण कोणीच दिसत नव्हतं त्याला. तोही कामाच्या गडबडीत तिथून निघून गेला. 6 महिन्यानंतर मुंबईत सम्राटच्या घरी. सम्राट, तुझ्यासाठी आतापर्यंत 100च्या वर स्थळं पाहिली असतील मी. तुला त्यातील एकही मुलगी आवडली नाही. तू सांग, तुला जी मुलगी आवडेल त्या मुलीसोबत तुझं लग्न लावून द्यायला तयार आहे मी. आई, असं काही नाही. मला लग्नच नाही करायचं. पण का? का लग्न नाही करायचं तुला? आई म्हणते. सध्या तरी नाही करायचं मला. मला वाटेल लग्न करावं तेव्हा सांगेन मी तुला. बोलून सम्राट रागाने घरातून ऑफिसला निघून आला. अमर, सम्राटचा मित्र. सम्राटला ऑफिसला आलेलं पाहून अमर सम्राटच्या केबिनमध्ये आला. सम्राटचा उतरलेला चेहरा पाहून अमर हसत म्हणाला, आज पुन्हा तुझ्या घरी लग्नाचा विषय निघालेला दिसतोय. तरीच म्हटलं, सकाळपासून एकही कॉल कसा आला नाही तुझा मला. म्हणूनच मीच आलो तुझी खुशाली काढायला. अमर, मी मजाकच्या मूडमध्ये नाही. आई माझ्या लग्नाच्या मागे लागले आणि मी त्या मुलीला पाहिल्यापासून मला दुसरी कोणीच मुलगी आवडत नाही. अरे, तुला ती एवढी आवडलेली तर तेव्हाच तू तिचं नाव तिला विचारायला हवं होतंस. तुला चांगलंच माहिती आहे अमर, मी कधी कोणत्याच मुलीशी कामाव्यतिरिक्त बोलत नाही. त्यात ती अनोळखी, आणि माझ्याकडून तिला तेव्हा चुकून धक्का लागलेला. ती खूप रागवलेली माझ्यावर. तिचं सौंदर्य पाहून मी हरवलेलो तिच्या सौंदर्यात. मला तिच्याशी काही बोलावं याचं भानच नव्हतं राहिलं. ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती, पण तिला पाहून माझ्या कानात तिचा आवाजही घुसत नव्हता. नाही तर तेव्हाच कळलं असतं मला तिचं नाव. ती माझ्या नजरेआड होत तोपर्यंत मी फक्त वेड्यासारखं तिच्याकडे पाहत राहिलो. अरे, एवढीच आवडते ती तुला तर शोध आणखी तिला. आता कुठे शोधू? सगळीकडे शोधून झालं. तिला मी पाहिलेलं त्या गावी शोधलं तर शेजाऱ्यांनी सांगितलं ते लोक रेंटवर राहायचे इथे. तिचे वडील बँकेत कामाला होते. त्यांची बदली झाली, गेले ते निघून. मला मिळालेल्या माहितीनुसार तिच्या वडिलांचे नाव गुगल, ट्विटर सगळीकडे आहे की नाही ते पाहिलं, पण त्या नावाचा व्यक्ती हयातच नाही असंच येते उत्तर. त्या नवरी मुलीला भेटलास का तू? हो, भेटलो, पण ती म्हणाली तिलाही माहिती नाही काही. मग आता काय करशील तू? अमर विचारतो सम्राटला. तो शांत असतो. त्याला शांत पाहून अमर पुन्हा बोलतो, सोड ना त्या मुलीचा विषय. काय आहे तिच्यात एवढं? तिच्यापेक्षा खूपच चांगली मुलगी मिळेल तुला. तू किती हँडसम आहेस. तूही आईसारखाच. अमरला रागाने बोलून सम्राट केबिन बाहेर पडतो. 2 दिवसानंतर सम्राटचे बाबा विचारतात, सम्राट, लग्नाचा काय निर्णय घेतलास? बाबा, मी आईला सांगितलं आहे मला सध्या तरी लग्न नाही करायचं असं. वाटलंच होतं मला तुझं हे असंच काहीसं उत्तर असेल. हे बघ सम्राट, तुझी प्रत्येक गोष्ट आम्ही आतापर्यंत ऐकत आलो आहोत, पण आता नाही, आता काहीच नाही ऐकून घेणार तुझं. माझ्या मित्राची मुलगी आहे, दिसायला खूप सुंदर आहे, तुला आवडेल ती, आणि तुमची जोडी खूप छान शोभून दिसेल. बाबा, मी नाही लग्न करणार त्या मुलीसोबत. तुम्ही नाही सांगा त्यांना. सम्राट, तू हा असा प्रत्येक मुलीला नकार देतोस ते नाही जमणार. तुला लग्न करावंच लागेल, तेही माझ्या मित्राच्या मुलीसोबत. उद्याच आपण तिला बघण्यासाठी जाणार आहोत. तू तुझी सर्व कामं बाजूला ठेवून आमच्यासोबत मुलीला पाहण्यासाठी येणार आहेस. बोलून बाबा त्याच्या समोरून निघून जातात.
सम्राटला दुसरा कोणत्याच मुलीसोबत लग्न नव्हतं करायचं, कारण त्याच्या मनात राणी भरलेली, पण ती त्याला सापडत नव्हती. तो स्वतःलाच विचारतो, कुठे आहेस तू? कसं शोधू मी तुला आणि कुठे भेटशील तू? तुझ्याशिवाय मी दुसऱ्या मुलीचा विचार नाही करू शकत. तू खूप आवडली आहेस मला, हवी आहेस तू मला, पण कुठे भेटशील मला तू? सम्राट तिच्या आठवणीत भावूक होतो आणि इकडे आई बाबा त्याच्या लग्नाची घाई करत असतात म्हणून रागाने चरपडत देखील असतो तो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सम्राटचे आई बाबा मुलीच्या घरी मुलगी पाहण्यासाठी जायला सम्राटची वाट पाहत घरी तयार होऊन बसलेले. खूप उशीरपर्यंत त्यांनी सम्राटची वाट पाहिली, पण सम्राट घरी आलाच नाही. सम्राटला कॉलवर कॉल करत होते आई बाबा दोघेही, तरी सम्राट कॉल उचलत नव्हता. शेवटी बाबा अमरला कॉल करतात. अमर, सम्राट ऑफिसमध्ये आहे का? बाबा विचारतात. बाबा, आज सम्राट ऑफिसला आलाच नाही, अमर म्हणतो. काय, ऑफिसला नाही आला? मग गेला कुठे हा मुलगा? बाबा म्हणतात. काय झालं बाबा, काय टेन्शन आहे का? अमर विचारतो. म्हणतो, मला सांगा, मी काही मदत करू शकतो का तुम्हाला? नाही अमर, तू नाही मदत करू शकत. सम्राटला मुलगी पाहायला चाललेलो आम्ही, तिथे सम्राटलाच यायला हवंय, पण हा ऑफिसमध्येच आला नाही सकाळपासून. म्हणजे कुठेतरी मुद्दाम गायब झाला असणार, माहिती आहे मला. तो म्हणतच होता मला, मी लग्न नाही करणार ते, पण मीही त्याचा बाप आहे. आज त्याचं लग्न कोणत्याही परिस्थितीत ठरवूनच येणार मी. एवढंच सांग तुझ्या मित्राला, तुझी भेट झाली त्याच्याशी की. अमर पुढे काही बोलण्या अगोदरच बाबा कॉल कट करतात. सम्राट तिथेच असतो. अमरने फोन स्पीकरवर ठेवलेला, त्यामुळे सम्राटने बाबांचा एक एक शब्द कान टवकारून ऐकलेला. बघितलंस ना अमर, कसे बोलत आहेत. नुसती त्यांची मनमानी चालू आहे माझ्यावर. मी नाही लग्न करण्यात खुश, तरीही माझ्यावर ही अशी मनमानी करतात हे दोघे. सम्राट वैतागून बोलतो. अमर बोलतो, सम्राट, तुझे आई बाबा आहेत ते तुझ्या भल्याचाच विचार करणार ना. न आवडणाऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करण्यात कसलं आलंय भलं रे? अरे मग सांग ना आई बाबांना, तुला ती मुलगी आवडते असं. अमर म्हणतो त्याला, सांगून काय उपयोग होणार आहे? एक तर ती सापडत नाही, तिचं नाव गाव पत्ता काहीच माहिती नाही मला. आई बाबा एवढे उतावीळ झाले आहेत माझं लग्न लावून देण्यासाठी, ते थांबतील अशा अनोळखी मुलीसाठी? मला नाही वाटत, सम्राट म्हणतो. अमर पुन्हा बोलतो, यार बोलून तर बघ ना, तुझ्या आई बाबा समजूतदार आहेत, तुला नक्की समजून घेतील. तू बोल ना त्यांच्याशी, मगच कळेल तुला किती समजूतदार आहेत काका काकी ते. असं नुसतं चिडून काय होणार आहे? अमर, मला ना आता या सगळ्याचाच खूप कंटाळा आलाय, तो वैतागून बोलतो. इकडे आई बाबा मुलीच्या घरी पोहोचलेले. मुलीच्या आईने चहा पाणी सरबत जे काही ते विचारून सम्राटच्या आईबाबांना दिलं. पाहुणचार छान झाला. मुलगी अजून काही त्यांच्यासमोर आलीच नव्हती. म्हणून सम्राटचे बाबा म्हणतात, यशवंता, जिला पाहायला आलोय ती कुठे आहे? हो आहे ना घरात, यशवंत म्हणाले. बोलवा मग लवकर, कधी एकदाची पाहते माझ्या होणाऱ्या सुनेला. असं झालंय मला, यांनी खूप कौतुक केलंय हो तुमच्या मुलीचं. माफ करा ताई, आमची मुलगी नाही ती, यशवंत म्हणाले. म्हणजे? न समजून माधवी म्हणाली. ती आम्हाला अनाथ आश्रमात सापडली. आई बाबांविना वाढले ती. लहानाची मोठी ती अनाथ आश्रमातच झाली. तिच्यावर अनाथ आश्रमात अटॅक झाला. तिच्या जीवाला कोणाकडून तरी धोका आहे, म्हणून आम्ही तिला आमच्यासोबत ठेवून घेतलंय. काय? माधवी पुन्हा धक्क्याने म्हणाली. अहो, अशी मुलगी तुम्ही आपल्या सम्राटला पाहण्यासाठी आलात? एक तर तो अगोदरच लग्नाला तयार होत नाही, त्यात ह्या अशा मुलीसोबत त्याचं लग्न झालं तर सम्राट काय म्हणेल आपल्याला? माधवी, या मुलीचं लग्न आपल्या सम्राटसोबत होणार आहे, कुण्या ऐऱ्या-गैऱ्या मुलासोबत नाही. सम्राटच्या बायकोकडे कोणाची हिंमत होणार आहे नजर वर करून पाहण्याची? आणि कोणी त्याच्या बायकोकडे पाहण्याचं धाडस केलं तर सम्राट सोडेल का त्याला?
यशवंत माझा मित्र आहे. त्याने मुलीविषयी सर्व कल्पना अगोदरच दिली आहे मला. तू फक्त मुलगी बघ, जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून. पसंत नापसंतीचा प्रश्नच नाही येणार तुला. नक्कीच आवडेल बघ. यशवंता, आण तू राणीला बाहेर, मधुकर म्हणाले. येसू जा, आण राणीला, यशवंत त्यांच्या पत्नीला सांगतात. येसू राणीला घेऊन येते. खरंच राजा महाराजांच्या काळातील राणीसारखीच दिसत होती राणी. गोरी गोमटी, सडपातळ बांध्याची, तपकिरी डोळ्यांची, चापेकळीसारखं टोकदार नाक असलेली, डोळ्यांच्या झुपकेदार पापण्या, छान सिल्क चॉकलेटी कलरची साडी नेसलेली, त्यावर मॅचिंग ज्वेलरी घातलेली माधवी राणीच्या सौंदर्याकडे पाहतच राहते. अप्सरेलाही लाजवेल इतकी लावण्यवती होती राणी. खूपच सुंदर आहे ही माधवी, तिच्यावरची नजर न हटवता म्हणाली. तसे सम्राटचे बाबा मधुकर माधवीला नजरेनेच आहे ना सुंदर इशारा करतात. अजूनही तिच्याकडे पाहतच माधवी म्हणते, खूपच सुंदर आहे. सम्राटसाठी अशीच मुलगी हवी होती माधवी यांना, म्हणून माधवी खूपच खुश होते राणीला पाहून. कोणाला वाटणार नाही आपल्या मुलाला सुंदर बायको मिळावी असं. माधवी कल्पनेच्या दुनियेत हरवते आणि सम्राट आणि राणीची जोडी इमॅजिन करू लागते. मधुकर माधवीला कल्पनेतून भानावर आणत म्हणतात, झालं पाहून? माधवी भानावर येत हसत, हो हो झालं. आता ती राणीला म्हणते, ये बस बाळा इथे माझ्या बाजूला. राणी येऊन माधवीच्या बाजूला बसते. तू लग्नाला तयार आहेस का, की कोणाच्या दबावाखाली येऊन लग्न करत आहेस? माधवी विचारते राणीला. राणी मान हलवून इशाऱ्याने सांगते, हो म्हणून. माधवी तिच्या पर्समधून सम्राटचा फोटो काढून राणीला दाखवत म्हणते, हा बघ, हा माझा मुलगा सम्राट. राणी माधवीच्या समाधानासाठी एक नजर टाकते सम्राटच्या फोटोवर आणि क्षणात नजर हटवते देखील. तिने सम्राटचा फोटो नीट पाहिलाच नाही. पसंत आहे का राणी तुला माझा सम्राट? माधवी विचारते तिला. राणीला यशवंत काकांनी मुलाला नकार द्यायचा नाही असं अगोदरच सांगितलेलं. मुलगा खूप हँडसम आहे, शिवाय माझ्या मित्राचाच आहे, खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तू नाही म्हणूच नको मुलाला. यशवंत काकांचा मान ठेवून राणी लग्नाला होकार देते. यशवंत आणि मधुकरचं अगोदरच ठरलेलं सम्राट आणि राणीचं लग्न लावायचं ते. पण सम्राट आणि माधवीला मुलगी पाहता यावी म्हणून आज मुलगी पाहण्याचा कार्यक्रम त्या दोघांसाठी ठेवलेला. सम्राट नव्हता आला. गुरुजी आले. गुरुजी ही सम्राटची पत्रिका. मुलगी आश्रमातच लहानाची मोठी झाली, त्यामुळे तिची जन्मपत्रिका नाही. मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत आहे. आमच्या मुलांच्या लग्नाचा मुहूर्त काढा कसा तो. मुलीच्या चालू नावावरून गुरुजी सम्राट आणि राणीचा 1 आठवड्यानंतरचा मुहूर्त काढतात. अहो, एवढ्या लवकरचा मुहूर्त? लग्न म्हटलं की खूप कामं असतात, पाहुण्या रावण्यांना बोलवावं लागतं. एवढ्या लवकरचा मुहूर्त कसं करायचं सगळं? मुहूर्त थोडा उशिराचा काढायला सांगा गुरुजींना. माधवी म्हणते, नाही नको माधवी, सम्राटचं वागणं माहिती आहे ना तुला. लवकरात लवकर त्यांचं लग्न उरकून घेऊ आपण. यशवंत, तुला सांगितलं आहे सम्राट कोणत्याच मुलीसोबत लग्न करण्यास तयार नाही. त्याच्या मनात काय आहे तेही नीट सांगत नाही. अशातच तू राणीविषयी सर्व काही मला सांगितलंस. राणीला पाहून माझी खात्री पटली. ही मुलगी सम्राटला नक्कीच समजून घेईल. यशवंत म्हणतात, हो मधुकर, राणी खूप गुणी समंजस मुलगी आहे आणि तुझ्या सम्राटला तर मी लहानपणापासूनच पाहतच आलोय. दोघे एकमेकांना ओळखत नसले तरी त्यांचे लग्न झाल्यावर ओळखू लागतीलच ना. पडतील ते लग्नानंतर प्रेमात. बरं, ते सर्व ठीक आहे, पण मी काय म्हणतो, देण्याघेण्याच्या गोष्टींवर बोलू आपण. यशवंत बोलतो. यशवंत, आम्हाला काहीच नको. आमच्या मुलासाठी एवढी सुंदर मुलगी तू शोधून दिलीस, आणखी काही नको आम्हाला. यशवंत म्हणतो, ही माझीच मुलगी समज मधुकर, आणि तू जरी हिला सून करून घेऊन जाणार आहेस तरी मुलीसारखीच ठेव तिला. तीही तुम्हाला मुलीचे प्रेम देण्यात कुठेच कमी पडणार नाही. माधवी बोलते, दादा तुम्ही काहीच काळजी करू नका.
आमच्या सम्राटची बायको होणार आहे राणी, तिला आम्ही नक्कीच जीव लावू. लग्नाची बोलणी होताच सम्राटचे आई बाबा घरी निघून जातात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.